वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील जामणी येथे विना परवानगी जमीन पोखरली। ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने बेकायदा केले उत्खनन। तक्रार करूनही महसूल विभाग खनिकर्म कारवाई करत नसल्याचा आरोप। शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातच आत्मदहन करण्याचा इशारा। सेलू तालुक्यातील जामणी येथील सर्वे क्रमांक 107 मधील सुमारे 3 एकर शेतीमध्ये ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने विना परवानगी 6 महिन्यापूर्वी उत्खनन केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आलाय। या प्रकरणी खनिकर्म विभाग तसेच तहसीलदारांकडे सुमारे महिन्याभरापूर्वी लेखी तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। या उत्खननामुळे शेतीचे नुकसान झाल्याचा तसेच भविष्यात शेती करणे कठीण होण्याची भीती कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली असून अन्यथा सर्व कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयातच आत्महत्या करणार असा इशारा दिलाय। माझ्या आईची शेती जामणी सर्वे क्रमांक 107 मौजा जामणी इथे आहे। तिथे माझे 6 भागवतदार आहेत। त्याच्यामध्ये 6 भागवतदार मध्ये ईगल कन्स्ट्रक्शन यांनी न परवानगी घेता उत्खनन केलेले आहे। गेले 6 महिने मी यांना तक्रारी देऊन याचं निवारण होत नाही आहे। त्यांनी अजूनही काही निवारण केलेलं नाही आणि आता माझ्या शेतातलं उत्खनन झालेलं आहे आणि मला शेती कशी पिकवायची हा विचार आलेला आहे। शेवटी माझ्याकडे आत्महत्येशिवाय उपाय नाही, तर मी कार्यालय इथे माझ्या कुटुंबासह सर्वजण आम्ही आत्मदहन करणार आणि ईगल कन्स्ट्रक्शन व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार सेलू, खनिकर्म अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, नाही तर अन्यथा मी आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे उपाय नाही। मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना ते वारंवार म्हणतात की मी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी या माझ्या उत्खननाच्या प्रकरणात मला योग्य तो न्याय मिळावा, अन्यथा मला जिल्हाधिकारी कार्यालय इथे आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे शेवटचा पर्याय राहिलेला नाही।